ह्या ठिकाणी राधाराणींचं लग्न झालं होतं. जे ब्रह्मदेवाने लावलं होतं ते हे ठिकाण आहे. असं झाड आहे आणि असं पण मानलं जातं की ह्या झाडाला आत्ताही कान लावला तर श्रीकृष्णाने वाजवलेला बासरीचा आवाज ऐकू येतो. हे गाईज, मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि गाईज, आत्ता आपण चाललोय भांडीरवनमध्ये, जिथे श्रीकृष्ण आणि राधांचा ब्रह्मदेवाने लग्न लावून दिलं होता. त्या वनामध्ये आता आपण चाललोय ती गोष्ट बघण्यासाठी. आणि तिकडनं आल्याच्या नंतर मग आपण जो अर्धा राहिलेला वृंदावन आहे तो फिरू. पहिले तिकडे जाऊन येऊ. तो आता रूममधनं निघालोय, आंघोळ वगैरे झाले, कारण की आज आपण थोडा लेट निघालोय. कारण की आपण जेव्हापासून आलो तेव्हापासून आपण जरा दगदगीतच सगळ्या गोष्टी करतोय. सो आज लेट उठून लेट निघालोय, कारण की आज जास्त गोष्टी नाहीत वृंदावनमध्ये बघण्यासारख्या. जेवढ्या पण आहेत तेवढ्या जवळ आहे. जे आता हे जे भांडीरवन आहे ते फक्त वृंदावन पासून थोडं लांब आहे. त्यामुळे आता पहिले आपण वृंदावनला जाऊ, नंतर मग बाकीच्या गोष्टी करू. चलो गाईज, आता आपण निघालोय वृंदावन मधनं भांडीरवनसाठी. आणि गाईज, आता आपण चाललोय भांडीरवनला. आणि नजारा देखो नजारा, इकडे सगळी शेतीच शेती आहे. गव्हाची शेती आहे इकडे. हे बाजूला बघताय हे, ते पण सगळे गहूच आहेत. आणि गाईज, आता आपण फायनली भांडीरवनला पोहोचलेलो आहे. आणि हा गेट आहे भांडीरवनचा. इथून आतमध्ये एंट्री करायची. गाईज, हे बघा प्राचीन मंदिर, राधाकृष्ण विवाहस्थळी. या ठिकाणी राधाराणींचं लग्न झालं होतं. जे ब्रह्मदेवाने लावलं होतं ते हे ठिकाण आहे. चला, मी आतमध्ये जाऊन तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवतो. हे बघा गाईज, या ठिकाणी ब्रह्मदेवानी राधा आणि श्रीकृष्णांचं लग्न लावून दिलं होतं. ते हेच ठिकाण आहे. बघा, हे राधा राणीच्या अष्टसखी त्यांच्यासोबत लग्नाच्या वेळी उपस्थित होते. तो हा हे आहे. या ठिकाणीच श्रीकृष्ण आणि राधा राणींचं लग्न लावून दिलं होतं, तेव्हा हे अष्टसखी त्यांच्यासोबत आल्या होत्या. आणि गाईज, आता हे तुम्ही बघता, हा प्रसाद आहे इथला मधुकरी. म्हणजे जे ब्रिजवासीचे लोक आहेत त्यांनी त्यांच्या घरातलं जे बनवलेलं असतं ते खाण्याचं प्रसाद एक मानलं जातो. ते हे भाकरी आणि हे चटणी आहे आणि हे ताक आहे. सो हा प्रसाद आहे ना, आता आपण खाऊया. गाईज, आता आपलं इथलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण पुन्हा एकदा निघालोय ह्या ठिकाणाहून. आणि आता बघू, गाडीत बसल्याच्या नंतर ठरवू आपण आता दुसरीकडे कुठे जायचं, कारण की आपल्याला अजून मथुराला पण जायचं. काही गोष्टी खरेदी करायच्यात मथुरामधनं. आणि गाईज, आता आपण आलो आहोत वंशीवटला. आणि गाईज, आता आपण आहोत वंशीवटला. जे हेच ते झाड जिथं श्रीकृष्ण बासरी वाजवायचे आणि या बासरीच्या आवाजाने इथे राधा राणी आणि त्यांच्या सखी या ठिकाणी यायचे. हाच तो झाड आहे. आणि असं पण मानलं जातं की ह्या झाडाला आत्ताही कान लावला तर श्रीकृष्णाने वाजवलेला बासरीचा आवाज ऐकू येतो. सो हाच तो झाड आहे. आणि आपलं एवढं भाग्य आहे की श्रीकृष्ण ज्या ठिकाणी बासरी वाजवायचे, ज्या ठिकाणी त्यांचं स्पर्श झालेला आहे, त्या झाडाला आज आपल्याला स्पर्श करायला भेटतंय. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच असू शकत नाही, माझ्यासाठी तरी काहीच असू शकत नाही. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत या ठिकाणी. आणि गाईज, आपला नशीब बघा किती चांगलं आहे. आपण या ठिकाणी आता आलोय ज्या ठिकाणी श्रीकृष्णांचं ते वृक्ष आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणावरचं आपल्याला हे प्रसाद खायला भेटतंय. आणि गाईज, आपण ज्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणावरनं आपण रूमवरती आलो होतो थोडा आराम करायला. आणि आता 4 वाजलेत. 4 वाजता आता आपण चाललोय मथुरेला. काही शॉपिंग करायच्यात, काही गोष्टींची काही घ्यायच्यात, त्यासाठी आपण मथुरेला चाललो. आता रूममधनं निघालोय, आता आपण डायरेक्ट जाऊ मथुरेला. आणि गाईज, आता आपण आलो आहोत मथुरामध्ये. आणि हे तुम्ही बघताय, हे आहे जन्मस्थान मथुरेचं, जिथं आपण गेलो होतो पहिल्याच दिवशी ते. आणि आता आपण आहोत मार्केटमध्ये मथुरेच्या. ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या आपल्याला खरेदी करायच्या आहेत, काही प्रसाद वगैरे घ्यायचे, त्या गोष्टी इकडे आपल्याला भेटतील. आता आपण आलो इथे. हे बघा, हे सगळं मार्केट आहे इथलं मथुरेचं. आणि काय जाऊ, आपण आहोत हँडीक्राफ्ट UP हँडीक्राफ्ट दुकानामध्ये. आणि हे दुकान आहे, ह्या इथे आपण तुम्हाला आता जो मी हे दाखवलं होता श्रीकृष्णाची जन्मभूमी, त्याच्या समोर हे हॉटेल राधिका सिल्वर म्हणून हॉटेल आहे. आणि त्या हॉटेलच्या अगदी समोर हे दुकान आहे. आणि ह्या दुकानामध्ये ज्या गोष्टी भेटतात ना, एक नंबर गोष्टी भेटतात. बघा,
ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता आम्ही इथनं एवढी सगळी शॉपिंग केलेली आहे. मी खास करून मी हे अष्टगंध घेतलेलं आहे. हे अष्टगंध मी घेतलेलं आहे. त्या अष्टगंधामध्ये अष्टगंध म्हणता येणार नाही, पण हे अत्तरप्रमाणे ही पावडर आहे. तुम्ही अंगाला वगैरे लावू शकता, देवाला वगैरे लावू शकता आणि बऱ्याचशा गोष्टी इथे तुम्हाला बघायला भेटतील आणि खूप चांगल्या होलसेल रेटने तुम्हाला बघायला भेटतील. आणि हे बघा, हे आहे यूपी हँडीक्राफ्ट कॉटेज. मथुरा की जो है 4-5 चीजें फेमस है। पहला तो चंदन और दूसरा अष्टगंध चंदन, जवादू पाउडर, अगरबत्ती और धूप। हमारा खुद का मैन्युफैक्चरिंग है, हर्बल ऑर्गेनिक थिंग्स है। कभी भी आप देखना चाहें आप देख सकते हैं। बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऑनलाईन पण तुम्ही मागवू शकता. मी तुम्हाला डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं बघायला भेटेल. आणि आता आम्ही बघा ही इकडे नेहलनी एवढी शॉपिंग केलेली आहे, इकडे आनंदाने एवढी शॉपिंग केलेली आहे. बऱ्याचशा गोष्टी आम्ही इकडनं घेतल्यात कारण की आम्ही 1 तास झाला हे शॉपिंग करतोय एकाच दुकानात. बऱ्याचशा गोष्टी आहेत ते बघा. कोणाला काही पाहिजे असेल, मागवायचं असेल तुम्ही ऑनलाईन मागवू शकता आणि मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो इकडे. ये हमारे यहाँ का जैसे एक नया वर्क ट्रेडिशन में आया था। ये वर्क है इसका, ये दिखा रहा हूँ। जैसे इसमें अगर आप किसी को ऐसा गिफ्ट करते हैं तो आप इस गिफ्ट के लाइन में एक बोल सकते हैं ये शब्द इस फोटो को देखते हुए, इस डिजाइन को, कि जैसे इस वॉल्ट्स में रानियां राजाओं का वेट कर रही है वैसे हमने आपका इंतजार किया। वाह 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 वाह. नेहल, आता आपली फायनली शॉपिंग झाली आहे आणि हे बघा हे आहे मंदिर. मंदिर म्हणता येणार नाही, पण हे आहे श्रीकृष्णाचा जिकडे जन्म झाला होता ती जन्मभूमी आहे ही. आणि आता आपण सगळं शॉपिंग वगैरे करत आता आपण इथं अजून थोडीफार शॉपिंग करायची. सो आता आलोय आपण परत या ठिकाणी. गाईज आता आपण आलो आहोत जिथं श्रीकृष्णाचा जन्म झाला त्या ठिकाणी, कारण की नेहलची आणि आनंदाची शॉपिंग झालेली आहे. मला शॉपिंग काय जास्त करायची नाही, मला फक्त प्रसाद वगैरे घ्यायचे, त्यासाठी आता आम्ही या ठिकाणी आलोय. तो प्रसाद वगैरे घेऊ आणि आपण मग निघू परत एकदा वृंदावनला. परत आता वृंदावनला आपण जाणार परत उद्या सकाळी लवकर येणार, कारण की उद्या सकाळी आपली ट्रेन आहे. तो इच्छा तर नाही आहे यायची, पण तिकीट वगैरे काढलंय ना, घरातले शिव्या पण घालतील. तो चला आता करू शॉपिंग पटापट आणि जाऊ वृंदावनला. आणि गाईज आता रात्रीचे 9:15 वाजले आणि आता आम्ही निघालो वृंदावनला जायला. सगळी शॉपिंग वगैरे केली, तुम्ही बघताय बघा ही सगळी शॉपिंग आहे. आणि आता आम्ही वृंदावनला चाललोय. वृंदावनला जाऊन रूमवरती फ्रेश वगैरे होऊन बॅग वगैरे पॅक करायचे, कारण की उद्या सकाळी आपली तो 7:30ची ट्रेन आहे मथुरावरनं. स्वतः चला रूमवरती जाऊ. सो गाईज आता रूमवरती आलोय, फ्रेश वगैरे झालो, बॅगा वगैरे सगळ्या पॅकिंग आहेत आणि आता झोपायचं आहे, कारण की सकाळी 5 वाजता लवकर उठावं लागेल, कारण की कमीत कमी 6 वाजता तरी निघायला लागेल, तेव्हा मथुराला आपण 7 वाजता पोहोचू, कारण की आपली 7:30 पावणे 8ची काहीतरी ट्रेन आहे. तो तिकीट कन्फर्म नव्हता, तो आता कन्फर्म झालेला आहे तिकीट. तो चला आता आवरून झालेलं आहे सगळं, आता आपण झोपू. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आधीचे जर ब्लॉग तुम्ही जर बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा, कमेंट करा, शेअर करा. आणि चला हा ब्लॉग आपण इथंच एंड करू. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.